नमस्कार मंडळी. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुनला चैतन्याचा फोन आलेला असतो. वात्सल्य आश्रमाचे पेपर बनवायला घेतोय. त्या पेपरवर सायली वहिनीचंच नाव टाकायचं आहे ना. अर्जुन पण सांगतो हो. मधुभाऊंशी बोलणं झालंय माझं. वात्सल्य आश्रमाचा कारभार सायलीच सांभाळणार आहे, तेव्हा हेड म्हणून तिचंच नाव लिहायला हवं. त्यांनी म्हणतो काळजी करू नको, उद्यापर्यंत सगळे पेपर तयार होतील. फोन ठेवणार तितक्यात अर्जुन म्हणतो मैपत शिकरेबद्दल एक न्यूज ऐकली का? आता मैपत शिकरे राहिला नाही तर मैपत बाबा झाला आहे आणि त्याच्याबद्दल बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहे, बरेच भक्त पण आहे त्याचे. चैतन्य म्हणतो काय मैपत बाबा? सांगतो हो. आपल्याला हे सगळं शोधून काढायचं की या सगळ्या मागे कोणाचा पाठिंबा आहे आणि त्याला पैसे कोण पुरवतंय. चैतन्य म्हणतो ती काळजी करू नको, मी उद्यापर्यंत त्याचा पण शोध घेतो. फोन ठेवल्यानंतर अर्जुनच्या डोक्यामध्ये विचार चालूच असतो. मैपत बाबा याला फंडिंग नेमका कुठून होत असेल याचा शोध लावायलाच हवा. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये प्रियाने नागराज काकांची अवस्था खूप वाईट केलेली असते, खूप त्रासही होत असतो. तेव्हा प्रिया एक फोटो दाखवते मुलीचा. मुलगी वात्सल्य आश्रमामध्ये आश्रयाला आली आहे आणि त्याच मुलीला आता गायब करायचं आहे. सचिनने तिचा व्यवहार पण केला आहे आणि हे रॅकेट कोण चालवतं? सायली सुभेदार. सर्वात आधी ती मुलगी तिच्या नातेवाईकांकडे सोपायची, त्यानंतर ती विकायची. तेव्हा नागराज काका म्हणतात अगं प्रिया तू काय बोलते? मुलगी सचिनकडे सोपायची ना, मग नातेवाईक कुठून आले मध्येच? त्यांना शांत बसायला लावते. तुम्ही एकदम शांत बसा आणि मी सांगेल तेवढं ऐकायचं फक्त. दुसरीकडे अर्जुन सायली आश्रमाचा रेकॉर्ड बघत असतात. अर्जुन म्हणतो बायको मी आश्रमाचा सगळा रेकॉर्ड बघितला आहे, काहीच टेन्शन नाही आणि तुझं अकाउंट पण ॲक्टिवेट झालं आहे. सगळे डॉक्युमेंट CAला पाठवतो, तू कधीही कॉल करून त्यांच्याशी बोलू शकते. पण सायलीचं काहीच लक्ष नसतं अर्जुनच्या बोलण्याकडे, तिच्या विचारांमध्येच ती अडकलेली असते. अर्जुन विचारतो बायको मी काय बोलते तुझं लक्ष आहे का? सायली भानावर येते. काय विचार करत होती? हो बघा ना, या मुलांना एवढं तरी माहिती की ते नक्की कुठून आलेत, पण मला तर काहीच कळत नव्हतं. मधुभाऊंनी खूप विचारण्याचा प्रयत्न केला, माझे फोटो वगैरे दाखवले तरी मला त्रास व्हायचा, म्हणून मी कधी बघितलंच नाही माझ्या गाठोड्यामध्ये नेमकं काय आहे. आणि आपण आता पोलीस स्टेशनमध्ये जसं या मुलांची नोंद करणार आहोत तसं जर मधुभाऊंनी आधीच केली असती माझी नोंद, बाबांना मी लवकर सापडली असती ना. एवढा 25 वर्षाचा कालावधी नसता गेला, कारण बाबा तर आलेच असतील पोलीस स्टेशनमध्ये माझी कंप्लेंट नोंदायला. तेव्हा अर्जुन म्हणतो त्या गोष्टी तेव्हा झाल्या नाही, पण आता आपण ती काळजी घेतोय ना, तर इथून पुढे सगळं व्यवस्थित होईल आणि मुलांना पण त्यांचं कुटुंब लवकर मिळेल. सायली म्हणते पण यामध्ये मधुभाऊंचा पण काही दोष नाही, त्यांना नसेल लक्षात आलं एवढं काही, पण त्यांनी फक्त मला जीव लावला, खूप माया केली त्यांनी माझ्यावर. अर्जुन पण म्हणतो पण आता तुझे आई बाबा तुझ्या जवळ आहेत ना, नको विचार करू या गोष्टींचा, तुलाच त्रास होईल. सायली पण म्हणते हो ते तर आहेच, माझे आई बाबा माझ्याजवळ आहे, या मुलांच्या बाबतीत असं व्हायला नको, लवकरात लवकर यांचं कुटुंब यांना मी मिळवून देईल. तर प्रिया नागराज काकांना म्हणत असते तुमच्या डोक्यातला मेंदू आहे ना सडलाय, मला एवढंही कळत नाही आपण त्या मुलीला किडनॅप करणार आहोत, तिला तिच्या नातेवाईकांकडे देणार म्हणजे ते माणसं पण आपलीच असणार ना, आणि त्याला पाठवण्यासाठी काही कागदपत्र लागतील आपल्याला, आणि यामध्ये मैपत शिकरेंची मदत लागेल, त्यांच्या ओळखीचं कोणीतरी असेलच ना की आपली कागदपत्रांची सोय होईल. नागराज काका म्हणतात कागदपत्र म्हणजे नेमकं काय हवंय? प्रिया सांगते काही वर्षापूर्वीचा FIR नोंदलेला पेपर लागेल आपल्याला, तिच्या वडिलांनी किंवा नातेवाईकांनी अशी काहीतरी नोंद केली असेल ना, आणि ज्या दिवशी आपला माणूस तिला घ्यायला जाईल तेव्हा त्याच्याबरोबर एक पोलीस आणि तो FIR नोंदलेला पेपर लागेल. आणि अर्जुन सायली कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही, पोलीस असतील त्याच्याबरोबर तरच त्या मुलीला त्याच्या हवाली करतील, नाहीतर नाही देणार. तर आत्ता कुठे जाऊन नागराज काकांना सगळा प्लॅन समजलेला असतो. हो प्रिया आता माझ्या थोडं थोडं लक्षात येतं आहे. अर्जुन सायलीला वाटेल की ती मुलगी तिच्या नातेवाईकांबरोबर सेफ आहे, पण ती मुलगी तर सचिनसोबत असेल आणि त्यानंतर सचिन तिचा व्यवहार करून पैसे कमवेल. तेव्हा प्रिया म्हणते हो इंजेक्शनचा परिणाम व्हायला लागला आहे, हळूहळू तुमचा मेंदूही काम करायला लागला आहे आणि पुढचे पेपर बनवण्यासाठी मैपत शिकरेंची आणि तुमची मदत लागणार आहे. नागराज काका म्हणतात मैपतची पोलिसांसोबत ओळख असेलच, ठीक आहे, कागदपत्रांची जबाबदारी माझी. तर दोघांची पण सुरुवात पुढच्या प्लॅनला होते. तर दुसरीकडे अर्जुन सायली बोलत असतात त्याच वेळेला तिथे कल्पना काकू येतात गोलूला घेऊन. अरे तुम्ही काही कामात तर नाही ना? तेव्हा सायली म्हणते अहो या ना, बोला ना, काही काम होतं का? कल्पना काकू सांगतात मला एक काम होतं म्हणून मला बाहेर जायचं आहे, काही वेळासाठी गोलूला सांभाळेल का? तर सायली म्हणते अहो आई विचारता काय आहे, आम्ही आवडीने सांभाळू. कल्पना काकू अर्जुनकडे गोलूला देऊन निघून जातात. तेव्हा अर्जुन गोलूशी बोलत असतो अरे गोलू आता आपण खूप खेळणार आहोत आणि काही महिन्यानंतर तुझी एक बहीण येणार आहे तुझ्याबरोबर खेळायला,
सायली विचारते, अच्छा बहीण, म्हणजे तुम्ही ठरवून घेतलंय आपल्याला मुलगीच होईल. अर्जुन म्हणतो, हो मग मी तर खूप काही प्लॅन केले, थांब तुला दाखवतो. लॅपटॉपवर सगळा प्लॅन झालेला असतो त्याचा. बघ, पिंक कलरचा फ्रॉक किती छान आहे ना, आणि हे बाकीचे सगळे फ्रॉक मी तिच्यासाठी घेणार आहे. सायली विचारते, म्हणजे आपली मुलगी सगळे पिंक कलरचेच फ्रॉक घालणार का? अर्जुन सांगतो, नाही, सगळ्या कलरचे फ्रॉक घेणार मी तिच्यासाठी. आणि ती 18 वर्षाची झाली ना, त्याच्यानंतर मी तिला स्कूटीसुद्धा घेऊन देणार आहे. तीसुद्धा मी सिलेक्ट केली आत्ताच. सायली विचारते, अरे बापरे, खूपच पुढचा प्लॅन केला आहे तुम्ही. म्हणजे 18 वर्षानंतर आपली मुलगी कोणती स्कूटी वापरेल ते सुद्धा तुम्ही सिलेक्ट केलं. अर्जुन सांगतो, हो मग माझ्या मुलीमध्ये तन्वीचे आणि सायलीचे गुण असणार आहे. तेव्हा सगळ्या वस्तू तिला तिच्या मनासारख्या भेटल्या पाहिजे ना. आणि मला वर्ल्डचं बेस्ट बाबा बनायचं आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी तर मी करणारच. पण सायली, मला आता गरम गरम काहीतरी फील होतंय. बोलू, काय केलंस तू? तेव्हा सायली हसायला लागते, आपल्या मुलीला पण तुम्ही असंच म्हणणार का? आता मात्र तुम्ही या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्या. अर्जुन म्हणतो, हो करूया करूया. अर्जुनची मजा घेत असते सायली. तर दुसरीकडे आश्रमामध्ये श्वेता सगळ्यांना जेवायला वाढत असते आणि सगळ्यांची चौकशी करते. मानसी, अभ्यास झालाय ना तुझा? तेव्हा मानसी सांगते, हो श्वेताताई, माझा अभ्यास झालाय. तर श्वेता म्हणते, आता तुला तुझ्या मैत्रिणींची सुद्धा काळजी घ्यायची बरं का मानसी. आता कसं हे घर आपलंसं वाटतं तसं त्यांनासुद्धा वाटलं पाहिजे. मानसी म्हणते, आमची छान मैत्री झाली आहे आणि मी माझे पुस्तक पण त्यांना दाखवले. तर श्वेता मानसीचं कौतुक करते, अरे वा, आता हे ताटात वाढलेलं सगळं संपवायचं आहे, हां, पटकन जेवण करा बरं. तर दुसरीकडे प्रिया श्वेताच्या फोनची वाट बघत असते आणि सगळे जमलेले असतात. ही श्वेता अजून फोन का करत नाही? तिचा फोन येणार होता आत्ता. त्याच वेळेला श्वेताचा फोन येतो आणि श्वेताने कोणाच्याही नकळत फोन केलेला असतो आणि त्यातल्याच एका नवीन मुलीला विचारत असते, तुमचं बालपण नक्की कुठे गेलं तुम्हाला आठवतं का? तेव्हा ती मुलगी म्हणते, नाही, मला काहीच आठवत नाही. तर दुसरी मुलगी म्हणते, मला पण काहीच नाही आठवत, पण मी लहान असताना आमच्या गावात जत्रा होती आणि तिथे खूप मोठी आग लागली, त्यानंतरचं मला काहीच नाही आठवत. नंतर श्वेता विचारते, तुझे आईवडील तुला आठवता का? तेव्हा ती मुलगी म्हणते, नाही, मला काहीच नाही आठवत, तेव्हा तर मी शाळेत पण जात नव्हती ना. आणि या सगळ्या गोष्टी राकेश नोट डाऊन करत असतो. श्वेता विचारते, इतके दिवस तू कुठे होती? ती मुलगी सांगते, मी पुण्यामध्ये एका पुजारीकडे राहत होती, मंदिरामध्ये, आणि ते गुरुजी आजारी पडल्यानंतर त्यांनी मला पनवेलच्या गुरुजींकडे पाठवलं आणि पनवेलचे गुरुजी म्हटले, ते काका आहेत ना, ते तुला आश्रमामध्ये घेऊन जातील. श्वेता विचारते तिला, तर समजा आता तुझे बाबा आले तर त्यांना ओळखशील का तू? तेव्हा ती मुलगी सांगते, नाही, मला त्यांचा चेहरा अजिबातच आठवत नाही. आणि ही सगळी माहिती प्रियापर्यंत पोहोचलेली असते फोन चालू असल्यामुळे. तेव्हाच मधुभाऊंना ठसका जातो आणि कुसुम त्यांना पाणी देऊन सावरते. त्यांचं लक्षही नसतं श्वेताच्या फोनकडे. तर त्यानुसार प्रियाचा पुढचा प्लॅन सुरू होतो आणि नागराज काका पण पोलिसांना फोन करून तसं सांगतात, तुमच्याकडे एक काम आहे आणि ते करण्याचे तुम्हाला पैसे भेटतील. तेव्हा ते इन्स्पेक्टरही म्हणतात, हो, काम करायला तर मी नेहमी तयार आहे, पण त्याचा मोबदला मला भेटला पाहिजे. पैसे भेटून जातील, त्याची काळजी नको करू. माझा मुलगा राकेश सचिन नावाच्या एका व्यक्तीला तुझ्याकडे घेऊन येईल आणि तुझे पैसे पण तोच देईल. फक्त सचिन जसं सांगेल ना तसं तू त्याचं ऐक आणि तसं कर. तो इन्स्पेक्टर पण तयार होतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठलेली असते आणि तिच्या बाळाशी गप्पा मारते. बाळा, तुझी व्यवस्थित झोप तर झाली ना? आणि डॉक्टर पण म्हटले की तुझी हालचाल व्यवस्थित होते आणि ते आता मला जाणवते पण आहे बरं का. तुझ्या हालचालीवरनं मला असं लक्षात येतं की तुला माझ्याशी खूप बोलायचं आहे. माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे असंच म्हणायचं आहे ना तुला? पण बाळा, आमचं दोघांचं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हाच अर्जुन उठलेला असतो. बरं झालात तुम्ही लवकर उठलात, आज तर माझी खूप धावपळ होणार आहे. आश्रमामध्ये जायचं आहे, पोलीस स्टेशनमध्ये पण जायचं आहे आणि त्या मुलींची नोंद पण करायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, सगळे कामं तूच केले पाहिजे असं काही नाही. तू आश्रमामध्ये जा आणि पोलीस स्टेशनमध्ये मी जातो. त्यानंतर सगळे डॉक्युमेंट घेऊन मी आश्रमामध्ये येईल. सायली म्हणते, काही हरकत नाही. दोघं पण तयारी करतात. तर सायली आश्रमामध्ये पोचलेली असते आणि त्या मुलींशी गप्पा मारते. ते घाबरलेले असल्यामुळे जास्त काही बोलत नाही. सायली त्यांना विचारते, मला तुम्ही सांगा, तुम्हाला खायला काय आवडतं? पण त्या मुली काहीच बोलत नाही. तेव्हा सायली स्वतःच सांगते, मला तर इडली आणि थालीपीठ खूप आवडतं. तेव्हा एक मुलगी म्हणते, मला ओल्या भाज्या आवडतात. तेव्हा सायली सांगते, अच्छा, म्हणजे तुला पौष्टिक भाज्या जास्त आवडतात का? मी लहान होती ना, भाज्या अजिबात खात नव्हती, पण मधुभाऊ मला आग्रहाने खायलाच लावायचे. तुम्ही दोघी मुली खूप गोड आहात हां, आणि तुमचे दोघींचे पण केस खूप छान आहेत, दाट आहेत, मला खूप आवडतात. दुसरी मुलगी म्हणते, ताई, तुझे पण केस खूप छान आहेत. सायली म्हणते, हो का? मी जेव्हा तुमच्या एवढी होती ना, मी पण अशीच लाजायची. पण इथे अजिबात घाबरू नका तुम्ही, हे घर तुमचंच आहे. तर अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि इन्स्पेक्टर सावंतकडे फाईल देतो.
ही वात्सल्य आश्रमातली फाईल आहे आणि जेवढी मुलं आहेत त्यांची नोंद केलेली यामध्ये. या मुलांबद्दल कोणी चौकशी करायला आलं तर मदत होईल तुम्हाला. इन्स्पेक्टर सावंतही म्हणतात, हो अर्जुन सर, या फाईलमुळे आमची बरीच मदत होईल. मी या सगळ्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढतो आणि सगळे पेपर व्यवस्थित ठेवतो. अर्जुन सांगतो, शेवटचे 2 फॉर्म आहेत ना, त्या मुली नवीनच आल्या आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, हो चालेल. या मुलींबद्दल कोणी काही चौकशी करायला आलं तर मी तुम्हाला नक्की सांगतो. तर आश्रमामध्ये सोहम आणि मानसी धावतच येतात. सायलीताई तू आलीस? अरे सोहम, आपण सायलीताईसाठी जो खजिना आणलाय तो दे ना तिला. सायली विचारते, माझ्यासाठी आणि खजिना? तर सोहमने सायलीसाठी चिंच, बोरं आणि कैऱ्या आणलेल्या असतात. सायली ते बघून खूप खुश होते. अरे तुम्हाला कसं माहिती? हे तर मी रोज खाते. मानसी म्हणते, कुसुमताई म्हटली होती ज्यांच्या पोटामध्ये बाळ असतं त्यांना आंबट खाऊशी वाटतं, म्हणून आम्ही तुझ्यासाठी घेऊन आलो. सायली विचारते, पण पैसे कुठून आले? मानसी म्हणते, आमच्या शाळेमध्ये वादविवाद स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये मी जिंकले, त्याच पैशांनी मी आणलं हे तुला. सायली तर खूप इमोशनल झालेली असते. अगं मानसी, किती समजदार झालीस का तू? आता हे सगळं मी एकटीने नाही खाणार, आपण सगळ्यांनी खायचं आहे. तर बाकीच्या सगळ्या मुलांना पण बोलून घेते आणि सगळे ते खातात. तर आश्रमातले मुलं सगळे खूप खुश असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सायली खुश असते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की तर अर्जुनने सायलीला फोन करून बोलवून घेतलेलं असतं. अहो एवढं ताबडतोब का बोलवलं मला? तेव्हा अर्जुन एक मुलीला दाखवतो. सायली सांगते, या मुलीला आपण आश्रमामध्ये न्यायचं का? ते दोघं पण आश्रमामध्ये घेऊन येतात. तर मधुभाऊंनी ही खास वस्तू खास माणसांसाठी. सायली विचारते, हे काय आहे मधुभाऊ? तेव्हा अर्जुन सांगतो, वात्सल्य आश्रमाचे चीफ म्हणून तुमचं नाव, मिसेस सायली अर्जुन सुभेदार. सायली तर खूप इमोशनल झालेली असते ते नाव बघून. तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आलेले असतात. प्रिया हा आनंद जास्त वेळ टिकू देईल का? हे जाणून घेण्यासाठी आपण उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.